एक ना एक दिवस आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस येतोच. माझ्या आयुष्यात अशीच एक घटना घडली. माझी पत्नी गरोदर होती. 8वा महिना सुरू होता. बराच पैसा खर्च झाला होता. गावाकडे आई वडील आजी आणि बहीण असायचे. तिकडेही लक्ष द्यावे लागत होते. मात्र माझ्या पत्नीने कधीच कसला हट्ट केला नाही. उलट जितकी काटकसर करता येईल तेवढी ती करत होती. माझ्यासोबत लढत होती. परंतु आजची परिस्थितीच भयंकर होती. घरात थोडेसे तांदूळ शिल्लक राहिले होते. बाकीचे सगळे डब्बे खाली झाले होते. एका वेळची सोय होणार होती आणि मी माझ्या सगळ्या मित्रांना फोन करत होतो. पण माझा फोन कुणीच उचलत नव्हता. कारण त्यांना माहीत होतं हा पैसे मागायलाच फोन करतोय. सगळ्याकडून उसने घेऊन झाले होते. त्यांचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. एकाने फोन उचलला आणि मी बोलायच्या आधीच तो म्हणाला, "विनोद, थोडेफार पैसे असले तर दे ना." मी काहीच उत्तर दिलं नाही. फोन कट केला आणि कुणालाच फोन करून काही होणार नाही. आपल्यालाच काहीतरी करावं लागेल असा मनात विचार करून मी खाली अंथरलेल्या चटईवर बसलो. मी एकटक तिच्या डोळ्यात पाहत होतो आणि ती पेपरची पाने चाळत होती आणि अचानक ती जोरात ओरडली, "अहो, हे बघा काय आलं पेपरला. राज्यस्तरीय खुली काव्य स्पर्धा. रोख रकमेची 3 बक्षिसे. खाली पत्ता आहे, संपर्क साधा." मी ती जाहिरात बघितली. दिलेल्या नंबरवर फोन केला. नाव सांगितलं. नाव नोंदणी केली. दुसऱ्या दिवशी स्पर्धा होती. पण जायला पैसे नव्हते. माझ्या बायकोने श्रीकृष्णाच्या फोटो घालून पैसे काढले. तेव्हा फक्त 50 रुपये होते. ते पैसे देत म्हणाली, "या स्पर्धेत जा, तिथं कविता म्हणा आणि त्यातलं सगळ्यात मोठी रक्कम असणार बक्षीस घेऊनच घरी या. पण एक सांगते, आज जर तुम्ही बक्षीस नाही मिळवलं तर संध्याकाळी या घरात फक्त माझा पती म्हणून यायचं. कवी म्हणून पुन्हा या जगात कुठं दिसला नाही पाहिजे." तिच्या या वाक्याने माझ्या पोटातलं काळीजच कुणीतरी मुठीत गच्च आवडून धरल्यागत वाटायला लागलं. ती पुढे म्हणाली, "जर माझ्या संसाराला तुमची कविता राशन मिळवून देत नसेल तर ती कविता मला या घरात नकोय." सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या तिचं त्यावेळी काही चुकलं असेल असं मला अजिबात वाटत नाही. मी तिचं आव्हान स्वीकारलं. तिने घरातले जपून ठेवलेले पैसे माझ्या हातात देताना माझा हात घट्ट आवळून धरला आणि मला आतल्या आत हुदका आला. मी अंगात कपडे घातले, तिच्या डोळ्यात बघितले आणि निघालो. येण्या-जाण्याचे पैसे तर होते, पण एखादा चाय पिऊन घेण्यासाठी उर्वरित नव्हते. मी स्पर्धेत पोहोचलो. बाजूला सर्वांसाठी नाश्त्याची सोय केली होती. मला खावंसं वाटत नाही, कारण ती घरात उपाशी होती. मी मनातल्या मनात हादरून गेलो होतो. मी स्पर्धेला आलो होतो खरा, पण आतल्या आत माझ्या कवितेची, माझ्या पत्नीशी स्पर्धा सुरू झाली होती. कारण इथं जिंकलो तर माझ्या अंतरंगात कविता आयुष्यभर जिवंत राहणार होती आणि हरलो तर फक्त शरीर घेऊन मेलेल्या मड्यागत जगणं समोर दिसत होतं. स्पर्धा सुरू झाली. बराच वेळ होत चालला होता. इतरांच्या कविता खूप छान होती. माझ्या मनात धास्ती भरली. माझा पहिला नंबर लागेल की नाही? माझ्या अंतःकरणात धास्ती भरतच होती. पण डोळ्यासमोर फक्त माझी गरोदर असणारी बायको दिसत होती आणि उपाशी पोटाने तिने मला मारलेली हाक पुन्हा पुन्हा ऐकू येत होती. माझं नाव पुकारलं गेलं. मी स्टेजवर जायला निघालो तेव्हा मी आयुष्यातला फार मोठा जुगार खेळायला चाललो होतो आणि डावावर कविता लावली होती. अन तेवढ्यात पायऱ्या चढून वर जाताना स्टेजवरील फोटोला वंदन केलं. अंगावर काटा आला. अंग थरथरलं, कापलं. वीज चमकावीत तसं मेंदूत काहीतरी झालं. पुन्हा तिचं चेहरं माझ्या डोळ्यात आले. माझ्या हृदयातून कविता निघाली. लोकांच्या डोळ्यातून अश्रूंची जणू धाराच लागली. कविता संपली. टाळ्यांचा कानावर आवाज येऊ लागला. त्याच टाळ्यांच्या आवाजात पुन्हा येऊन जाग्यावर बसलो आणि पुन्हा डोळ्यासमोर संसार दिसू लागला. स्पर्धा संपली. पारितोषिक वितरण समारंभ सुरू झालं होतं. सूत्रसंचालकाने विजेत्यांची नावे जाहीर करण्यासाठी माईक हातात घेतला आणि छातीत धडधड सुरू झाली. त्याने सर्वात आधी तृतीय क्रमांक पुकारला. टाळ्या सुरू झाल्या. तो 3 नंबरचा विजेता स्टेजवर गेला. त्याच्या हातात ट्रॉफी, गळ्यात शाल, पुष्पगुच्छ व ते पांढऱ्या रंगाचं पॉकेट दिलं. त्याला तिथेच थांबवला. माझी नजर त्याच्या पांढऱ्या पाकिटावरून हटत नव्हती. संचालकाने दुसरा नंबर घोषित केला. माझं नाव नव्हतं. पोटात अजून गोळा आला. तो विजेता ही तसाच जाऊन स्टेजवर थांबला आणि आता सूत्रसंचालक प्रथम क्रमांक घोषित करणार होता. मी डोळे गच्च मिटून घेतले. पोटात कळ यायला लागली होती. छातीत धडधड वाढलेली होती. 2 डोळ्यांच्या बंद पापणीच्या आड
फक्त गरज असणारी माझी पत्नी माझी वाट बघत असलेली दिसत होती. आणि कानावर आवाज आला आणि या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा विजेत्याने नाव घेतलं. ते माझेच होते. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट होत होता. बंद पापणीच्या आतून डोळ्यांनी बांध सोडला आणि गालावर पाणी घडघड वाहायला लागलं. सगळ्या जगाला मोठ्याने ओरडून सांगावं वाटत होतं, मी आयुष्यभर कविता लिहिणार आहे. होय, मी कवी म्हणून जिवंत राहणार आहे. टाळ्या थांबत नव्हत्या. आतल्या आत हुदके देत मी स्टेजवर गेलो. बाजूच्या व्यंगेतून साडी नेसलेली मुलगी हातात ट्रे घेऊन येताना दिसू लागली. मी प्रमुख पाहुण्यांच्या समोर अंतर राखून उभा राहिला होतो. फोटोवाला फोटो घेण्यासाठी कॅमेरा डोळ्याला लावून तयार झाला होता. मी खिशातला मोबाईल काढला आणि तिला फोन केला. पहिल्या रिंगमध्ये फोन उचलला आणि म्हणाली, काय झालं सांगा ना लवकर. ती बिचारी वेड्यासारखा हातात फोन धरून माझ्या फोनची वाट बघत असली होती. मी फोन कानाला दाबून गच्च धरलं आणि म्हटलं, पहिला नंबर आला. मला एक अपेक्षा होती तिने अभिनंदन वगैरे म्हणावं अशी, पण ती तसलं काही बोलली नाही. ती पटकन म्हणाली, ते पहिला नंबर आलाय ठीक आहे, पण रक्कम किती आहे ते सांगा आधी. आणि तेवढ्यात मी मुलगी ट्रे घेऊन जवळ आली. ती प्रमुख पाहुण्याच्या हातात ट्रे देत होती. इकडं कानाजवळ ती फोनवरून रक्कम विचारत होती. माझ्या डोळ्याला समोर फक्त पांढरं पाकिट दिसू लागलं. मी कसलाच विचार केला नाही. ते पाकिट मी हिसकावून हातात घेतलं. सगळेजण तोंडाकडे बघत होते. मला काहीच वाटत नव्हतं. मी स्टेजवर ते पाकिट फोडलं. 2 बोट आत घालून त्या 500 रुपयांच्या नोटा मोजल्या. 10 नोटा होत्या आणि मी फोन कानाला लावून म्हणलं, 5,000 रुपये. हे वाक्य बोलताना घडकन डोळ्यातून एक धार जोरात वाहिली. त्यावर ती काहीच बोलली नाही. तिचा एक बारीक हुदका मात्र ऐकू आला आणि जवळजवळ 20-25 सेकंद आम्ही एकमेकाशी काही बोललो नाही. फक्त दोघांचे श्वास आम्ही अनुभवत होतो. मला वाटलं आम्ही दोघेजण किती जगू माहीत नाही, पण आयुष्यातला तो 25 सेकंदाचा काळ हा सुवर्ण काळ वाटतो मला. आम्ही नवरा बायकोने त्या 25 सेकंदाच्या काळात आमचं जन्मीचं नातं मुक्यानं समजून घेतलं. नंतर हातात ती ट्रॉफी आली. गळ्यात शाल पडली. फुलांचा तो गुच्छ घेतला आणि मी तिथून कसलाही विचार न करता निघालो. त्या फोटोवाल्याला हवी तशी पोच मिळाली नाही आणि माझ्या त्या वागण्याने सगळेजण मला बावळट आहे की काय अशा नजरेने बघत होती. फोटोवाला ही रागानेच बघत होता. मी थेट गेटमधून पांढरं पाकिट खिशात कोंबून बाहेर पडलो. घरी येताना तिच्यासाठी मिठाई घेतली. तिला समोसे आवडतात म्हणून गरमागरम समोसेही घेतले. 3ऱ्या मजल्यावर आमचं घर होतं. मी घरी पोहोचलो. दार वाजवणार तेवढ्यात तिने दार उघडलं आणि म्हणाली, कवी, आपले माझ्या संसारात स्वागत आहे. हुदका दाटून आला. मला स्पर्धा जिंकण्याचा 5,000 मिळवण्याचा आनंद नव्हताच. मी आयुष्यभर तिच्यासमोर ताठ मानेने कविता लिहिणार होतो. कवी म्हणून तिच्या नजरेत जगणार होतो. कवी म्हणून जिवंत राहणार होतो. याचा आनंदच नाही तर मी या महोत्सव माझ्या काळजाच्या गाभाऱ्यात आतल्या आत साजरा करत होता. तिने माझे पाणावलेले डोळे पुसले. तिच्यासाठी खायला आणलेलं तिच्या हातात दिलं. आम्ही दोघेही खायला बसलो आणि ती म्हणाली, आपल्याला जर मुलगी झाली तर आपण तिचं नाव काव्या ठेवायचं. कारण आज पोटात ती सारखं लाथा मारून मला त्रास देत होती. ती सोबतीला होती म्हणून मनात भीतीच नव्हती. तुमचा फोन येणार आणि तुम्ही जिंकलाय असं सांगणार असंच वाटत होतं. मित्र हो, संघर्षाच्या सुगंधी वाटेला सुद्धा वेदनेचे फास असतात. बंद डोळ्यांनाच फक्त सुखाचा भास असतात. पण जोडीदारावर अमाप माया आणि विश्वास ठेवला की संसाराच्या या गाडीतून बसून प्रवास करताना येणाऱ्या वादळात ही गाडी कधीच थांबत नाही. आणि म्हणूनच उंबरठ्यावर भूक वेदनेचे अभंग गात असले तरी आतल्या घरात नवरा बायकोने कायम आनंदाच्या ओव्या गात जगलं पाहिजे. यासाठी शब्दांचा लढा आणि आनंदाचा गळा हा असलाच पाहिजे. कारण आयुष्य सुंदर आहेच आणि आयुष्यच गाणं हे अशाच सुखदुःखाच्या सुरांनी नटलेलं असलंच पाहिजे. चालत राहा आयुष्याचं आनंद गाणे, हसत हसत गात राहा, हसत हसत गात राहा.